नमस्कार. महाचर्चेमध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज दहीहंडी उत्सव राज्यामध्ये जल्लोषात अजूनही त्या ठिकाणी साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने शिस्त लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि लोकाभिमुख असा निर्णय असं स्वागत एकीकडे होत असताना त्याला विरोधही तितक्याच ताकदीने केला जातोय. म्हणून आजच्या सह्याद्री वाहिनीच्या या महाचर्चेमध्ये आपलाचा विषय आहे की दहीहंडी उत्सव आणि सद्यस्थिती काय आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, ज्यांनी 10,000 दिव्यांगांना सरकारी नोकरीमध्ये प्रवेश दिला, अनेक उत्तम कामं केली, ते आपल्याबरोबर आहेत. केशव उपाध्याय भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आपल्याबरोबर आहेत आणि अनिल गलगली आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी अनेक प्रश्नांना आरटीआयच्या माध्यमातून वाचा फोडले. पुण्याच्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर आहेत गोविंद घोळवे, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे. आणि आजच्या चर्चेमध्ये आपण सल्लागार दहीहंडी उत्सव समन्वय समिती, सल्लागार दहीहंडी उत्सव समिती अभिषेक सुर्वेजींना पाचारण केलं होतं, पण ते या चर्चेमध्ये अजूनपर्यंत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या संदर्भातली आपण प्रथमतः एक ध्वनिचित्रफित पाहूया आणि मग या चर्चेला सुरुवात करूया. अपनी सेना को लेकर आला रे आला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला. ब्रिजबालांची मटकी फोडून दही दूध लोणी खाणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव दहीहंडी उत्सव म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण मंदिरात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी बाळगोपाळ उंचावर बांधलेली दहीहंडी फोडून हा उत्सव उत्साहात साजरा करतात. पण काही उत्सवी मंडळांनी उंच दहीहंड्या बांधून 7 ते 9 मानवी थर रचून दहीहंडी फोडण्याची जणू स्पर्धा सुरू केली. गिरण गावातून सुरू झालेली ही दहीहंडीची प्रथा ठाणे जिल्ह्यात एका महाकाय स्वरूपात साजरी होऊ लागली. उत्सवाचा बाजार होऊ लागल्याने आणि मानवी थर रचण्याच्या स्पर्धेमुळे गोविंदा जायबंदी तर काही वेळा मृत्युमुखी पडू लागले. मैदानात, मंदिराच्या आवारात किंवा निवासी संकुलात साजरा होणारा उत्सव रस्ते अडवून, स्टेज लावून व डॉल्बी डीजे लावून साजरा होऊ लागल्याने उत्सवाला सामाजिक स्तरातून विरोध होऊ लागला. अखेर यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले. सरकारने साहसी खेळ म्हणून गणना केलेला हा उत्सव न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पुन्हा मूळ स्वरूपात साजरा होणार आहे. गुन्हेगारी टोळ्या ते राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या झालेल्या या उत्सवाच्या आयोजकांचा मात्र हिरमोड झालाय. काही असो, उत्सवाच्या बाजारीकरणाला आणि त्या अनुषंगाने पर्यावरण कायद्याच्या नियमावलींना हरताळ फासणाऱ्या वृत्तीला चाप बसणार आहे. दहीहंडी हा उत्सव कोणत्याही जीव घेण्या स्पर्धेशिवाय पार पडेल अशी आशा बाळगून दहीहंडीच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठीच आजची ही महाचर्चा. सारी नगरी रे आया बिरज का पाका संभाल तेरी गगरी रे. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दहीहंडीमध्ये ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षापासून बाजारी स्वरूप आलं होतं, विक्रीत स्वरूप आलं होतं, अनेक लाखांच्या दहीहंड्या त्या ठिकाणी बांधून अनेकांना वर 10 थर लावण्यापर्यंत प्रवृत्त केलं जातं. याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून एक शिस्त लावण्याचा उत्तम उपाय त्या ठिकाणी केला. त्याला मोठ्या स्वरूपात विरोध होतोय. प्रथमतः मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की दहीहंडीच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे सल्लागार अभिषेकजी सुर्वे यांना आम्ही पाचारण केलं होतं, पण ते अजूनपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांचा कोणताही निरोप मिळाला नाही. पण सचिनजी आहिर जे आहेत, जे संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी त्या ठिकाणी साजरी करत होते, त्यामध्ये आपल्याला दूरध्वनीवरनं काही वेळानंतर आपल्याशी या चर्चेत सहभागी होणार आहेत. प्रथमतः अनिल गलगलीजी, तुम्हाला प्रश्न. सर्वसामान्य नागरिक म्हणून ज्या पद्धतीने हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, आज सर्वसामान्य लोकांमध्ये आजच्या दहीहंडीच्या एकूण उत्सवाबद्दल काय प्रतिक्रिया आहे, काय वाटतं त्यांना? खरं पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूचा विचार करूनच हा निर्णय दिला आहे. खरं पाहिलं तर जी एक उत्सव होता, जो अनेक श्रद्धेचं एक स्थान होतं, त्याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट आलं आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे पैशाची उधळण आणि एक अनिष्ट स्पर्धा आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने राजकीय चमकेसगिरी असून देत किंवा भपका असून देत, यामुळे या सर्व उत्सवावरती पाणी फेरण्याचं काम हे आयोजकांनी केलं.
2000 पर्यंत हा गल्लीतील आपला जो दहीहंडीचा उत्सव होता हो. तो त्यानंतर त्याला इव्हेंटचं स्वरूप आलं आणि खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक किंवा राजकीय चमकेसगिरी करून आपल्या पक्षामध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांनी ह्याला एक मोठं इव्हेंटचं स्वरूप दिलं. खरं पाहिलं तर दहीहंडी सारख्या उत्सवामध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे. अनिल जी म्हणताय तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आपण केशव उपाध्यायांना विचारूया. केशव उपाध्यायजी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत, कोणत्या पक्षाचा आहे महत्वाचा भाग नाही. राजकीय लोकांनी या सगळ्या दहीहंडी उत्सवाला विकृत बाजारी स्वरूप आणलं. पैशाच्या मोहापायी सर्वसामान्य नागरिकांना भुलवून अनेक जण त्या ठिकाणी जायबंदी आले. याला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जबाबदार असं वाटत नाही का तुम्हाला? 2-3 गोष्टी प्रामुख्याने मांडल्या पाहिजेत. एक गोष्ट सगळ्यात पर्यंत लक्षात घेतली पाहिजे की मुळामध्ये दहीहंडी हा तारुण्याचा एक तरुण मनाचा तरुण वयाचा हा खेळ आहे, ज्याला साहसी खेळाचा दर्जा पण मिळाला आहे. हो. दुसरं असं आहे की जगातल्या सगळ्या समस्यांना एक म्हणजे बऱ्याच जणांचा असा एक अट्टाग्रह किंवा असा एक ग्रह असतो, त्या ग्रहावरती काही उत्तर असू शकत नाही की जगात जे काही सगळं काही वाईट घडतंय ते राजकारणामुळे घडतंय. असा जर कोणी ग्रह करून घेतला असेल तर त्याच्यावरती उत्तर एकदा ग्रह केला की त्याचे उत्तर केशवजी फक्त दहीहंडीबद्दल कृपया बोला. मी आपण सांगा की दहीहंडीबद्दल जे बाजारीकरण झालं, मी दहीहंडीबद्दल बोलतो. जी, दोन जी, गोष्टी जी. आहेत. असं आहे की या सगळ्यात एक शेवटी कुठलाही उत्सव हा झाला पाहिजे, उत्सवाबद्दल आक्षेप अगदी मान्य, अगदी मान्य. एक दुसरं असं की त्यातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या पण दूर झाल्या अगदी पाहिजे. बरोबर. उदाहरणार्थ कोर्टाने सांगितलं की लहान मुलांना चढू नये आणि ती अगदी मान्य केलं पाहिजे की लहान मुलं अशा पद्धतीने चढू नये. अगदी बरोबर. तिसरं असं आहे की शेवटी त्या अधिकाधिक त्या लोकांचं संरक्षणाची काही गोष्टी केल्या पाहिजेत, त्याही का वाढवल्या पाहिजेत, हे असलं पाहिजे. पण यात राजकारणी येऊच नये किंवा अन्य आता शेवटी प्रत्येक व्यक्ती पक्षाने आहे मी काही बोलायला जाणार नाही. केशव उपाध्यायजी मी त्याविषयी मत नाही म्हणतात. आमचं म्हणणं असं तेच आहे सांगतो की मोठ्या लाखो रुपयाच्या राजकारणाबद्दल- दहीहंड्या मांडल्या जातात, त्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वसामान्य नागरिक उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी असं नाही केलं. केवळ मतांच्या राजकारणासाठी या स्वरूप मला बदललं. दोन गोष्टी आहेत की मतांच्या राजकारणासाठी दहीहंडीमध्ये लाखो रुपये खर्च होतात हे म्हणणं म्हणजे फार वरवरचं निष्कर्ष काढण्यासारखं होईल मला असं वाटतं की आपल्याला त्या मुळाशी जायचं नाही असं त्याच्या प्रकारे होतं. बरं. दहीहंडीचं बाजारीकरण होतोय का, दहीहंडीचं मगाशी काय इव्हेंट होतोय का, तर त्या पद्धतीने होत असेल त्यावरती चर्चा करायला हरकत हे नाही. मान्य आहे तुम्हाला? म्हणजे नाही बाजारीकरण झालं तर अनेक चुकीच्या गोष्टी दूर झाल्या पाहिजे अगदी माझं मत मान्य. आहे. उत्सव पण तो त्या उत्सव संपवता कामा नये. शेवटी या तरुणांचा उत्सव एक तरुणाच्या जल्लोषात चौकात गावात दिसतोय निमित्ताने तो राहिला पाहिजे. त्यातल्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण केशव केला पाहिजे. उपाध्यायजींनी अतिशय सावधपणे प्रतिक्रिया मांडल्या. खरी गोष्ट आहे त्यांचं, त्यांना मांडताना काही अडचणी असतील. नाही, ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आहेत. मला सांगा, शेवटी सर्वोच्च न्यायालयाला शिस्त लावायला लागली. दुर्दैव आहे या लोकशाहीमधलं की सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागतं की राजकीय पक्ष किंवा सत्तास्थानी असणारी लोक असा धडाडीचा निर्णय करायला काही वर्षात घेऊ शकले नाहीत. उदय वारुंजीकर, काय वाटतं तुम्हाला? गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राने अनेक दहीहंडीच्या बाबतीमध्ये उलट्या पालट्या बातम्या बघितल्या, ऐकल्या. हो. आणि या गेल्या 2 वर्षभरामध्ये काही लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं जी साजरी करायची जी पद्धत होती दहीहंडी साजरी करायची ती पद्धत बघितलेली पण बघितली, चेंज झालेला बघितला, बदल हा घडतोय हे दिसून आलं. काय घडत होतं पूर्वीचं जे चित्र होतं ते आपल्या सगळ्या तिन्ही पाहुण्यांनी, दोन्ही पाहुण्यांनी आणि आपण देखील सांगितलेलं आहे. हो. आता बदल काय घडलेला दिसतोय तर जो काही लाऊडस्पीकरचा आवाज आहे तो कमी झालेला दिसतोय. 100%. जो काही रिस्क होती, हो. किती लोक पडायची, मगाशी जरा वेळापूर्वीची कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची बातमी, मुंबई आणि ठाण्यामध्ये अवघे 49 माणसं इजा झालेली आहे, परंतु गंभीर कुणी दुखापतग्रस्त झालेलं नाही, अशी जरा वेळापूर्वीची बातमी आहे. हीच आकडेवारी काय होती तर याच्या दुप्पट तिप्पट पर्यंत आकडेवारी जात होती. हो. अर्थात उत्सव अजून संपलेला नाही. हो. काही राखीव ठेवलेल्या ज्या दहीहंड्या आहेत त्या उशिरा देखील फोडल्या जातात. कदाचित आपण गृहीत धरूया की 49च्या ऐवजी कदाचित अजून 10 गोविंदा जखमी होतील यंदाच्या वर्षी. हो. पण जे प्रमाण कमी झालेलं आहे ती गोष्ट बदललेली आहे. जे वर्गणी गोळा करून त्याची जी एक वेगळ्या प्रकारची उधळण चालायची ते कमी झालेलं आहे. ज्याला आपण असं म्हणूया की उत्सव तसाच राहिला, उत्साह देखील तसाच राहिला. हो. पण याचं जे बाजारीकरण आणि इव्हेंटीकरण झालेलं होतं, कारण इव्हेंट म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठेतरी तुमचा एखादा सेलिब्रिटी बोलवलेला हो, जातो. आपण पाहतो सगळं ते. खरी गोष्ट आहे. त्याच्या बरोबरीने फोटो काढण्याचं किंवा ज्याला आता गलगली साहेब म्हटले चमकेशगिरी असं करण्याचं असतं किंवा ज्या अनेक वाईट गोष्टी असतात या आजपर्यंत घडत होत्या, त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे हे दिसतंय. आता याचं क्रेडिट कुणी घ्यायचं? मला वाटत नाही की सर्वोच्च न्यायालयाचं क्रेडिट म्हणून आहे किंवा एखाद्या राजकीय पक्षाचं क्रेडिट आहे किंवा असं आहे. हा भारतामधल्या विशेष करून महाराष्ट्रातल्या समाजानं जे योग्य आहे ते स्वीकारलं, जे योग्य नाही ते टाळलं किंवा ते कमी केलं. ऍडव्होकेट उदय वारुंजीकर, मी ऍडव्होकेट स्वाती पाटलांचे या ठिकाणी सह्याद्री वाहिनी महाचर्चेकडून अभिनंदन करतो.
अशा एका महिलेने 3 वर्ष लढा देऊन आपल्याला इथपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्या ठिकाणी यावं लागलं. आपल्याबरोबर पत्रकार आहे, जे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतो, जे आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे गोविंद घोळवेजी, जे पुण्याच्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहेत. घोळवेजी, आपलं मनापासून स्वागत. काय वाटतं, संपूर्ण राज्यामधल्या सर्वसामान्य जनताला मोठा दिलासा मिळाला आहे, वृद्धांपासून सर्व लोकांना. काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया प्रथमदर्शनी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत 100% बरोबर आहे, परंतु न्यायालयाने देखील निर्णय देताना लोकभावनेस देखील विचार करणं. कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये रूढी आहेत, परंपरा आहेत, सण आपण साजरे करतो. मध्यंतरी एक सर्वोच्च न्यायालयाने निर्णय असा दिला की बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली. त्यामध्ये देखील शेतकरी फार मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता. आज देखील युवक जे आहेत 22 वर्षापर्यंतचे, आज युवकांची संख्या जास्त आहे. सर्वसामान्य नागरिक खुश आहेत का? आपल्याला काही सेकंदाचा कालावधी लागतो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. नाही, सर्वसामान्य माणूस 100% खुश आहे, परंतु कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते नाराज होऊ शकतात. शेवटी कोणताही खेळ, कोणताही उत्सव हा माणसाचा मृत्यू होऊन साजरा करू नये. बरोबर. राजकीय पक्षांचे नेते नाराज झालेत असं एकीकडे म्हणताय, मृत्यू होऊ नये असंही म्हणताय केशव उपाध्यायजी. मुद्दा तिथेच आला. ही चर्चा का आली की ज्या ठिकाणी अनेक लोक जायबंदी झालेली आहे, काही मृत्युमुखी पडले, त्यांच्याकडे कोणी पाहत नाही, कोणी त्यांच्याकडे जात नाही. याविषयी आपण पुढची चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा दहीहंडी उत्सव आणि आजची सद्यस्थिती. एकदा स्वागत. आपण आता वळणार केशव उपाध्याय, तुम्हाला विचारलं की ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या आजपर्यंतच्या, त्याला कोणत्याही त्या ठिकाणचे जे आयोजक आहेत त्यांनी कधी जबाबदारी घेतली नाही. माझा एक स्वतःचा मित्र 8 वर्षापासून बेड रिटर्न त्या ठिकाणी होता, आजही त्याला नोकरी नाहीये. मला हे तळमळीनं बोलावंसं वाटतं. अशा अनेक जण आहेत जे जायबंदी आहेत. ही जबाबदारी न घेतल्यामुळे सुप्रीम कोर्टाला यावं लागलं, निर्णय काढावा लागला, तुम्हाला GR काढावा लागला. त्याच्याविषयी नंतर येऊ आपण. काय वाटतं, याला जबाबदार सगळे आयोजक होते की नाही? मनापासून सांगा. तुम्ही आज राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नाही. मी राजकीय पक्षाचा प्रतिनिधी आहे, त्यापेक्षा या देशातला नागरिक आहे, या समाजाचा नागरिक आहे, त्यामुळे ती भूमिका जास्तच महत्वाची आहे मला असं वाटतं. आणि मी त्या भूमिकेतनुसार मी बोलतो, जसं राजकीय पक्षाचा मी प्रवक्ता आहे. बरोबर. त्या प्रत्येक बाजू दोन्ही बाजू पण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे जो तुम्ही सांगितलं 8 वर्षाचा मित्र आहे, जो 8 वर्ष आजारी होतो, तुम्ही आता मला सांगितलं जखमी झाल्यामुळे, आणि काही संख्या अशी दरवर्षी, यावर्षी 49 वॉरंटकरनी आकडा सांगितला, 100-150 दर संख्या होत असते. हे अपघात टळले पाहिजे, त्याबद्दल दुमताचं कारण नाही. बरोबर. एक पहिला मुद्दा. याची दुसरी एक बाजू आहे की जी मगाशी गोविंद घोळवेंच्या याच्यातनं बोलता आली की कार्यकर्ते किंवा या सगळ्या आयोजकांमधले बरेच लोक नाराज आहेत. तुम्ही जर मुंबई शहरातलं आजचं स्वचित्र बघितलं तर हजारोच्या संख्येने रस्त्यावरती गोविंदा फिरतायत, गोविंदा सगळीकडे दहीहंडी फोडण्यासाठी जात आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण एखादी दुर्घटना घडणार आहे किंवा घडू शकते हे गृहीत धरून तो खेळ बंद करायचा का, हा पहिला माझा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे माझा यातला बाजारी सगळ्यात सुरुवातीला पहिल्या मांडणीत मी बाजारीकडे विरोध केला, त्याच्याबद्दल आक्षेपाचं कारण नाही. असं आहे की आज या देश, म्हणजे गलगरी कदाचित माझी माहिती दुरुस्त करतील, या देशामध्ये आज मितीला 4.5 लाख लोक दरवर्षी अपघातात मरतात. पण म्हणून आपण रस्त्यावर एक मिनिट माझं पूर्ण होऊ दे, अर्धवट कारण ट्विस्ट होतं काम. त्यामुळे आपण रस्ता वापरणं बंद करतो का? बरोबर. त्यामुळे या गोष्टीमध्ये दहीहंडी असते की अशा अनेक गोष्टी, उदाहरण म्हणजे अगदी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा असे काही, आता स्विमिंग आहे, तिथं सुद्धा अपघात काही ना काहीतरी आकडेवारी मिळतेच की ज्यातनं स्विमिंग मधून बुडून कुणीतरी गेला अचानक. जरा करेक्ट तुम्हाला जरा करेक्ट पत्र करतो. नुसतं जायबंदी होतात किंवा त्या ठिकाणी मृत्युमुखी नाही पडत, डॉल्बी साऊंडमुळे ध्वनी प्रदूषण. अगदी मी तुम्हाला पहिलं सांगितलं की बाजारीकरण ज्या पद्धतीत झालंय त्याला विरोध केला पाहिजे, विरोध असला पाहिजे. अगदी बरोबर. जी लहान मुलं, म्हणजे ही प्रथा होती, अगदी 3-4 वर्षाची मुलं चढवली जायची वरती, हे थांबवलंच पाहिजे, प्रश्नच येत नाही. अगदी बरोबर आहे. पण हा खेळ बंद करा. एक चर्चा अशी की खेळच बंद करा, अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा काही ठिकाणी होतो. कशाला पाहिजे दहीहंडी, इथपर्यंत भाषा केली जाते. अनिल गडकरी, अशी स्थिती आहे का राज्यामध्ये? मला काही वाटत नाही. केशव केली नाही, अशी चर्चा केली गेली. आज मी मुंबईमध्ये, त्यामुळे एक मिनिट गलकली, त्यामुळे या गोष्टीतल्या त्रुटी टाळल्या पाहिजेत. अपघात कमीत कमी झाले होताच कामा नये. या पद्धतीची प्रिकॉशन, सुरक्षेची गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. पण याच्यातला उत्सव, हा सण साजरा झाला पाहिजे आणि त्या दृष्टीचं वातावरण असलं पाहिजे. ती बाजू पण विचारात घेतली गेली पाहिजे.
साजरा नाहीतर न एकांगी होण्यासंदर्भात- चर्चा होईल एवढं त्यातलंय. मग उदय वारंजीकर तुम्ही सांगा, उत्सव साजरा न करण्याबद्दल कुठे सुप्रीम कोर्ट म्हणत नाहीये किंवा शासन पण म्हणत नाहीये 20 फुटापर्यंत आपण बंदी 20 फुटापर्यंत आपण हंडी बांधू शकता, 18 वरच्या मुलांना आपण घ्यायचं, खालच्या मुलांना घ्यायचं नाही, स्वागतार्थ निर्णय, असं कुठे म्हणजे उत्सव बंद करा म्हणून, अशी मला वाटतं भावना कुणाची नाहीये. माननीय उच्च न्यायालयाच्या समोर जी 2 वर्षापूर्वीचा आदेश देताना परिस्थिती होती ती आपल्या प्रेक्षकांना जरा सांगितली पाहिजे. हो, सांगा. त्यावेळेस सुद्धा या उत्सवावरती बंदी घाला असं माननीय उच्च न्यायालय म्हणत नाही. अगदी नंबर बरोबर. एक, मी उच्च न्यायालयात बोललो नाही. थांबा वरून थांबा एक मिनिट. थांबा हे पूर्ण करूया. नंबर 2, ज्या याचिकाकर्त्या आहेत हा. त्यांनी देखील याला बंदी घाला अशी मागणी केलेली नाही. बरोबर. नंबर 3, माननीय सर्वोच्च न्यायालय सुद्धा असं म्हणत नाहीये. नंबर 4, सरकार देखील हा उत्सव बंद व्हावा म्हणून म्हणत नाहीये. हो. पण कुणीतरी या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी जर म्हणत असेल की सरकार आणि न्याय व्यवस्था हा आमचा उत्सव बंद करू पाहत आहे, तर हे मला वाटतं चुकीचं आहे. हे आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवलं. केशव उपाध्ये स्पष्टीकरण कोण बोलतंय असं हो, म्हणून नाही, खरं आम्हाला सांगा ना. चर्चा मला असं वाटतं की मी न्यायालयाबद्दल बोललोच नाही वारुणकरजी. मगाशी सुरुवातीची चर्चा अशी केली, पण असा एक चर्चा ज्या अशा प्रकारे चर्चा होते त्यावेळी नाही, कोण या- करतंय चर्चा ही? ती चर्चा झाली ना, सगळी प्रसार अनेक जणांनी मुद्दा मतं मांडली हा. की मी म्हणजे केशव उपाध्ये की असं अमुक एक व्यक्तीची नाव इथे घेण्याचं कारण नाही काही. बरोबर, पण ती हा. चर्चा झाली आणि सरकारचं मत तर अजिबातच नाही की उत्सव बंद करावा. अगदी खरी कारण गोष्ट. शेवटी सरकारने तर हा साहसी खेळ म्हणून प्रयत्न केला हो. आणि साहसी खेळ असल्यानंतर स्वाभाविकपणे तितकी प्रिकॉशन घेतली गेली पाहिजे, हे त्याचं आमचं मत आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे यातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या केशव दूर झाल्याच उपाध्ये जी पाहिजेत. उच्च न्यायालयामध्ये 2 वर्षापासून प्रकरण आहे, कालच आपण त्या ठिकाणी GR काढलात आणि त्यामुळे अजून एक मोठा संभ्रम झाला. असं एक जनमानसामध्ये काय भूमिका स्पष्ट कराल तुम्ही? नाही, मला त्यातलं पुढचं तर आणखी नाही की आज आता शेवटी असं आहे की कायद्यासमोर आज काही ठिकाणी अशा घटना पण घडल्यात हो. की ज्या 20 फुटापेक्षा अधिक हंड्या लावल्या गेल्यात. हो. तिथं आता स्वाभाविकपणे कायदा सगळ्यांसाठी सारखा असणार, तो काय असा एका X व्यक्तीसाठी वेगळा वाय व्यक्तीसाठी वेगळा असं होणार नाही. बरोबर. आता त्या बिचाऱ्या जे कोण गोविंदा भावनेच्या आहारात जाऊन आज जे कोणी दहीहंड्या फोडल्यात, हो. आता त्यांचं उद्याच्याला शेवटी जर त्यांना कायद्याप्रमाणे कारवाई करावी लागली तर त्यांच्या पाठीशी कोण उभारणार, हा खरंच सगळ्यांनी विचार करण्याचा प्रश्न आहे. ज्या ज्या राजकीय पक्षांनी आज सांगितलं होतं की चला कायदा मोडून टाकू, काय हवं ते करा, असं जे आवाहन केलं गेलं की ज्यांनी कोणी असं केलं गेलं ती तुम्ही स्वतः केशव उपाध्ये उदाहरण जरा दिलं. जरा सगळ्या महाराष्ट्रातले प्रेक्षक सगळं पाहत आहेत. कालच आपल्याला राज्य शासनाला 24 तासापूर्वी 18 तासापूर्वी असा GR काढावा लागला, एकदम निर्णय घ्यावा लागला. 365 दिवसात आपण घेतला नाही. काय भूमिका त्यामागची होती? साहसी खेळ अशा पद्धतीची भूमिका आपल्याला काढावी लागली, भूमिका मांडावी लागली, काय करावं साहसी लागलं? खेळ तर गेले अनेक यापूर्वी कालच नाही, याच्या पूर्वीच भूमिका मांडली आहे. मागच्या वर्षी जुलै 2015 याला साहसी खेळ साहसी खेळ Exactly. नाही, आताचा कालच्या जो GR बद्दल GR आला बोलतो तो GR 18 वर्षाच्या खालचा बाबतीतला GR आलेला बरोबर होता. आहे 2 वेगवेगळ्या विभागांचा GR हो. आहे. एक स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा खेळाच्या विभागाचा, संदर्भात क्रीडा क्रीडा विभागाचा, विभागाचा आहे. हो. दुसरा जो आलेला आहे तो महिला बाल महिला बाल कल्याणचा कल्याणचा, आहे. तो 18 तो- that's correct. म्हणून तो ते असलं 2 GR योग्य आले. असलं पाहिजे ना, त्यात काय म्हणजे नाही, इथं पण वेळ लोकांमध्ये काढणार. संभ्रम झाला, सगळ्या वृत्तपत्रांनी त्याची आज दखल घेतली की लोकांमध्ये संभ्रम आहे, असं कुठलाही कालच करावं लोकांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. आज उलट तितक्याच लोक उत्साहाने जल्लोषाने साजरी करतायत. माझ्यासमोर प्रश्न इतकाच गंभीर आहे की जर ज्या काही ठिकाणी अशा काही घटना घडल्यात, 2-4 काही ठिकाणी मला आता एक्झॅक्टली माहिती नाही कारण शेवटी अजून दहीहंडी चालू आहेत, तर त्या ठिकाणच्या बिचाऱ्या गोविंदांवरती जर अशा प्रकारचा गुन्हा शेवटी न्यायालयाचा आदेश आहे तो जर करावा लागला तर त्यांच्या पाठीशी कोण, तुम्ही स्वतःचा एक अनुभव अनिल सांगितला गलगली की एक जण 8 वर्ष केशवराव बिचारा बोलतात, अगदी बरोबर आहे. अनिल गलगरी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करायला पाहिजेत की नकोत, कुठेतरी धाक असायला हवा की नको, नाही तुझे सगळेच जण असं करतील. निश्चितपणाने असे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. पण खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने आता सांगण्यात आलं की 1 वर्षापूर्वीचा साहसी खेळ म्हणून ज्या सरकारने त्याला कायद्यामध्ये आणलं किंवा त्याला घोषित केलं, पण ते सरकारच कुठे ना कुठे पळपुटं धोरण घेत आहेत. खरं पाहिलं तर सरकारकडे वेगवेगळे अधिकार असतात आणि हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम निर्णय नाहीये. खरं पाहिलं तर सरकारला काय वाटतं, कारण तुम्ही सोशल साईटवरती बघितलं तर काही राजकीय पक्षांचे लोक किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं त्याला एक प्रसिद्धी देण्याचं काम करत आहेत. यावरती सुद्धा बंदी घालणं आवश्यक आहे आणि सरकारकडे आता सुद्धा अधिकार आहेत. खरं पाहिलं तर सरकार गलगलीची अडचण एक लक्षात घ्या, कोणत्या मला- पक्षाचं सरकार सत्तेमध्ये याला महत्व नाहीये. आज अशी भूमिका सरकारने घेतली असती, विरोधी पक्षांनी असं सांगितलं असतं की या सणांवर या ठिकाणी बंदी सरकारने आणली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा चुकीचा निर्णय, दडपशाही आणीबाणी अशी भूमिका घेतली असती. सरकार कोणत्याही लोकांचं असो. नाही, निश्चितपणे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. कारण आज मी जेव्हा मुंबईमध्ये काही ठिकाणी गेलो तो लोक स्वतःहून 4 थर लावण्यासाठी प्रेशर करत होते. जे मंडळ येत होती ती 5 किंवा 6 थर, पण आयोजक चांगल्या पद्धतीने काम करतात. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने ह्याचं जे बाजारीकरण झालेलं आहे किंवा काही काही राजकीय पक्ष जाणून बुजून राजकीय पोळी भाजण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका घेऊन लोकांना संभ्रम करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्याकडे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे की शेवटी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत, स्वतः राज्य सरकारने 2-2दा GR काढून त्या बाबतीमध्ये जनजागृती केलेली आहे. परंतु आज सुद्धा मंडळांमध्ये सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत त्यामध्ये संभ्रम आहे.
आणि मंडळ अनिलजी आपल्या बरोबर जे संकल्प प्रतिष्ठानची गाजावाजा मोठी असणारी दहीहंडी मुंबई शहरामध्ये होती, ते सचिन जाहीर माजी मंत्री आपल्या बरोबर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक आपल्याबरोबर आहेत. सचिन जाहीर, आपलं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि मुळामध्ये ही संपूर्ण जी भूमिका आहे, कारण आपण एक त्याचे घटक आहात या सगळ्या आयोजकांचे, अनेक मोठ्या दहीहंडी आहेत, त्यातली संकल्पची एक दहीहंडी पण मोठी आणि नावाजली दहीहंडी म्हणून होती. 2 वर्षापासून आपण ती करत नाही आहात. काय वाटतं या संदर्भात आपली भूमिका आयोजकांची म्हणून काय आहे? नाही, अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय जे झालेले आहेत, सरसकट सुप्रीम कोर्टाचे निर्णय मुळामध्येच कोणाला मान्य नाही किंवा एकदमच चुकीचे असं म्हणणं पण अयोग्य होईल. काही निबंध किंवा काही जबाबदारी आयोजक म्हणून आमची किंवा गोविंदा पथक यांची होती आणि आपल्याला आठवत असेल म्हणूनच आम्ही एक ह्याचा ट्रस्ट तयार केला होता आणि एक आचारसंहिता तयार केली होती. त्या आचारसंहितेच्या अधीन राहून आपण हा उत्सव साजरा करायला पाहिजे. 2 उदाहरण म्हणजे की वयाचा त्यामध्ये नव्हता, परंतु हाईट किती असावी म्हणजे म्हणून त्याला 40 फूटच्या वरती नसावी म्हणून आम्ही केलं होतं आणि त्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. परंतु जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं ते थोडं करत ह्याला जो इव्हेंटचं स्वरूप आलं, त्यामध्ये जो ग्लॅमर आला तो एवढ्या टोकाला पोचला गेलेला की त्याची ती उत्सव न राहता त्याला आता स्पर्धा म्हणून त्याची गिनती झाली. आणि मग या स्पर्धामध्ये मग कोणी 20 लाख लावतोय, कोणी 30 लाख लावतोय, कोणी 40 लाख, 50 लाख अशा गोष्टी झाल्यामुळे झालं आणि आज दुर्दैवाने हे निर्णय झालेले आहेत. सचिन जाहीर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, आयोजक म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये आपण उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडण्यामध्ये आपण स्वतः सगळे आयोजक म्हणून कमी पडला असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, यामध्ये फक्त हा आयोजकांपुरता किंवा गोविंदा पथकापुरताच मर्यादित नव्हता, कारण ह्याच्यातलं बारकाईने कोण हा विचार करत नाहीये की महिला बाल कल्याण विभागाने ह्याच्यातली एक 1 साइडेड म्हणजे कुठच्याही लोकांना, आयोजकांना पण विश्वासात न घेता, गोविंदा पथकांना विश्वास न घेता एक ह्याच्यामधला डिबेट घडवला आणि त्यामध्ये जी आयोग जो आहे त्याला ते एक कोर्टाचा दर्जा आहे आणि त्यांनी सो मोटिव्हली एक डिसिशन दिलं आणि या डिसिशन झालं ज्याला कोणालाही माहित नव्हतं आणि मग हा डिसिशन ज्यावेळी बाहेर आला त्याची चर्चा झाली आणि त्या डिसिशनला जर राज्य सरकार म्हणून आम्ही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला तर त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपल्याला हस्तक्षेप जर करायचा तर याला उच्च न्यायालयाकडेच जावं लागेल. नंतर मग ही चर्चा सुरू झाली. उच्च न्यायालयाने पण त्या निर्णयाला आहे तो तसंच लागू राहायला पाहिजे म्हणून घेऊन ऑक्टोबर मध्ये पूर्ण चर्चा याविषयी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आपण आपली भूमिका काय मांडणार आहात? नक्कीच मांडावी लागणार आहे आणि हे आम्ही आता हा विषय आमच्या पुरता मर्यादित नाही, आयोजक किंवा गोविंदा पथक. आमचं म्हणणं आहे सरकारने याच्यात हस्तक्षेप करायला पाहिजे, कारण एका बाजूला गेल्या वर्षी सरकारने ह्याला उत्साह जे साहसी खेळ म्हणून जाहीर केलेला आहे. मग आता साहसी खेळ म्हणून जर जाहीर केलं आणि त्या साहसी खेळामध्ये सर्व निकष त्यांनी केलेले आहेत तर तोच युक्तिवाद सरकारने त्यामध्ये जाऊन हस्तक्षेप करून करायला पाहिजे. दुर्दैवाने 2 वर्ष अगोदरच हे झालं असतात तर आज ही वेळ आली नसती. धन्यवाद सचिन अय्यरजी. आपण या चर्चेमध्ये सचिन अय्यरजी आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आपण अशाच पद्धतीने ही चर्चा सुरू ठेवणार आहोत, कारण हा महत्वाचा विषय जो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे की पुढे काय घडणं आवश्यक आहे, याकरता ही महाचर्चा आहे. दहीहंडी आणि सद्यस्थिती आपण पाहत राहा. तत्पूर्वी क्षणभर विश्रांती पाहत राहा. महाचर्चा. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. गोविंद घोळवेजी आपल्याकडे आहेत, जे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. पुण्याच्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर आहेत. काही सेकंद आपल्याला पोहोचायला त्यांच्याबरोबर राहतात. गोविंदजी, एवढी विस्तृत चर्चा आता ऐकल्यानंतर तुमचं आता ठाम मत काय बनलंय? या सगळ्या गोष्टींचं स्वागत केलं पाहिजे की नाही? शंभर टक्के स्वागत केलं पाहिजे. मगाशी माझा मी क्लिअर कट मुद्दा मांडला आहे की शिवसेना आणि मनसे हे 2 पक्ष थोडे आक्रमक होते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर, परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम असतो. यापुढे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार काही भूमिका घेऊ शकत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील एखादा निकाल देताना लोकभावनेचा विचार करावा, एवढीच एक पत्रकार म्हणून माझी प्रांजळ भूमिका आहे. जसा मागच्या वेळेस बैलगाडा शर्यतीचा निर्णय दिला. नाही, गोविंद घोळवेजी असं म्हणतात की लोकभावनेचा विचार करायला पाहिजे. कायदा लोकभावनेला उदयवान आपण सांगू शकतो. सरकारची भूमिका कमी पडली. हा, बोला. गोविंद बोला. मला असं वाटतंय की सरकारनं यामध्ये मध्यस्थ केला पाहिजे. सरकारने एक भूमिका अशी घेतली पाहिजे की आम्ही गोविंदाच्या विरोधात अजिबात नाही, किंबहुना शेतकऱ्यांच्या देखील विरोधात नाही.
जे काय 20 फूट सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे 20 फुटापर्यंत, तर सरकारनं ठीक आहे सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन करावा आणि 25 फूट करा, 27 फूट करा. परंतु जे बाजारीकरण चाललं होतं, जे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत होतं, एक बेशिस्त चालू होती किंवा उत्सवाच्या नावाखाली एक धिंगाणा चालू होता, तो सुप्रीम कोर्टानं बंद केला. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचं आपण अभिनंदन केलंच पाहिजे. गोविंदजी आपण दोन्ही भूमिका मांडताय, खरं तर साहजिक आहे, कारण चौथ्या स्तंभाची असल्यामुळे दोन्ही भूमिका मांडणं मला वाटतं कधी आपल्याला आवश्यक वाटत असेल. उदयराव, तुम्ही सांगू शकाल लोकभावनेचा सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदर करायचा का कायद्याचं संरक्षण करायचं आणि जनहिताचं संरक्षण करायचं, काय भूमिका कोर्टासमोर असते? मला वाटतं आपले सन्माननीय पाहुणे गोविंदराव हे काही योग्य मत मांडतायत असं मला वाटत नाही. ज्या बैलगाडा शर्यतीचा किंवा बैलांच्या शर्यतीचा त्यांनी उल्लेख केला, त्या संदर्भामध्ये थोडीशी त्यांना जरा जास्त माहिती त्यांनी घेतली असती तर जास्त चांगलं झालं असतं. आपल्या प्रेक्षकांकरता सांगतो, आपल्या राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीला कायदा नाही. मात्र तामिळनाडू राज्यामध्ये अशा प्रकारचा कायदा केलेला आहे. तामिळनाडू राज्यामध्ये कायदा केलेला असताना सुद्धा या जनावरांना जी काही वागणूक मिळते ते क्रुएल्टी प्रिव्हेन्शन होतं. आपण जर का गोविंदराव ही जर माहिती आपल्या मार्फत मांडली असती तर जास्त चांगलं झालं असतं. आता सुद्धा राज्य सरकारला अधिकार असतोच. सर्वोच्च न्यायालय सुप्रीम असा आजपर्यंत इतिहास कधी सांगत नाही. संसदेमध्ये कायदा करावा लागेल. 100% बरोबर बोलताय. हे चेक अँड बॅलन्सची थेरी आहे. एका बाजूला जर का सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आलं तर त्याला कुरघोडी करण्याकरता आजपर्यंत अनेक प्रयत्न झालेले आहेत की राज्य सरकार किंवा संसदेमध्ये केंद्र सरकार आपापला कायदा पारित करतं. आपण जो मुद्दा मांडताय की ही जनभावनेचा आदर करावा, आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहिती करता मुंबईमधली काही ठराविक मंडळं, ठाण्यामधली काही ठराविक मंडळं सोडली तर हे बाजारीकरणाचं स्वरूप हे फारसं महाराष्ट्रात फोपवलेलं नाही. अगदी बरोबर आहे. माझ्या डाव्या हाताला बसलेले केशवराव उपाध्ये आहेत, त्यांचं मूळ गाव सोलापूर म्हणून त्यांनी मला जरा वेळापूर्वी सांगितलं. सोलापूरमध्ये या प्रकारचं बाजारीकरण झालेलं नव्हतं, आजही नसावं असा माझा अंदाज आहे. आपण काय होतंय, महाराष्ट्रामधल्या लोकांना चॅनलच्या मार्फत हे फक्त मुंबई पुण्यामध्ये 4-5 ठिकाणी घडणारी दृश्य आपण दाखवली गेली 4 वर्ष 5 वर्ष, आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की दहीहंडी म्हणजे हे असंच स्वरूप आहे. वास्तविक मुद्दा पूर्ण करतो. लोकभावनेचा आपण उल्लेख करताय. लोकभावना म्हणजे त्या ठिकाणी डॉल्बी लावा, लोकभावना म्हणजे स्टेज आणून मोठं करून त्या ठिकाणी एखादे नटनटी नाचवा, ही लोकभावना नाही. लोकभावना म्हणजे काही लाखो रुपयाचे बक्षीस लावा, ही लोकभावना नाही. ही काही मुठभर मंडळांनी चालू केलेली गेल्या 5 किंवा 7 वर्षामधली कामाची पद्धत आहे. याला लोकभावना म्हणत असाल तर माझ्यासारखा कायद्याचा विद्यार्थी याला चुकीचं असं म्हणेल. अनिल गलगलेजी, मुठभर लोकांच्याकडे पैसे आहेत, त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या सगळी साधनं आहेत म्हणून लाखो रुपयांची बक्षिसं लावून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. याला पायबंद घालण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलं, याचं स्वागत आपण केलं पाहिजे. हीच लोकभावना आहे की नाही लोकांमध्ये? निश्चितपणाने. कारण मी आज मुंबईमध्ये काही ठिकाणी गेलो, सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने दहीहंडीचे आयोजन होत आहेत आणि आयोजक सुद्धा 4 किंवा 5 स्तरावरती जात नाहीत. खरं पाहिलं तर काही मुठभर लोक, जसं आता मध्ये केशव उपाध्ये म्हटले, आम्ही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही, परंतु काही राजकीय पुढाऱ्यांनी चमकेसगिरी करताना जो भपका दाखवला, ज्या अनिष्ट स्पर्धा केल्या आणि जी पैशाची जी उधळपट्टी केली, त्यामुळे कुठे ना कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा निर्बंध घालण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. ही गोष्ट विसरता कामा नाही. आणि दुसरी गोष्ट की गेल्या वर्षी जेव्हा नवीन सरकारने ह्याला साहसी खेळ दिला, तर आपण सुद्धा उच्च न्यायालयामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने बाजू मांडणं हे अपेक्षित होतं. त्याचं सचिन अहिर म्हटलंय की काही ना काही ठिकाणी सरकारचं सुद्धा चुकलेलं आहे. कारण जेव्हा कॅम्पा कोला सारख्या प्रकरणामध्ये जेव्हा स्वतः सरकार अनिलजी त्याचकडे येतोय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंदराव घोळवे जे बोललेत, लक्षात ठेवा तुम्ही, हे केशवराव उपाध्ये, तुम्हाला याचं उत्तर द्यायचं. आता अनिलजी म्हणलेत सरकार याच्यामध्ये बाजू मांडण्यामध्ये कमी पडला असा आरोप त्यांनी केलाय. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सरकार असं काम आपली बाजू मांडण्यात कमी पडलं. सरकारने आपली भूमिका, उलट या सरकारने घेतली साहसी खेळ दर्जा देण्याचा. त्यामुळे जी भूमिका घेतली ती भूमिका कोर्टात टिकली पाहिजे, या पद्धतीचा सरकारचा प्रयत्न होता आणि तसा प्रयत्न सरकारने केला. बरं, त्यातल्या मी मगाशी सुरुवातीला सांगितलं, मगाशी उल्लेख झाला केवळ राजकीय पक्षाला जबाबदार आहेत. मी अनेक अशी उदाहरण आपल्याला माहिती असतील की काही लोक इंडिपेंडेंट होती, नंतर ती राजकीय पक्षात झाली, म्हणजे दहीहंडीच्या निमित्ताने मोठी झाली आणि मग राजकीय पक्षात झाली. म्हणजे असं नाही की राजकीय पक्षाचे नेतेच कुणीतरी फक्त होतात. त्यामुळे एक सर्वसाधारण जनरल स्टेटमेंट न करता
या मताशी फारसा सहमत कोण होणार नाही, आहे. नाही. ते राजकीय अशी नावं- पक्षात होते नव्हते, आज ती प्रवास चर्चा- असा होता, नाही, एका नाही, पक्षात नाही, होते, दुसऱ्या पक्षात आले. नाही, असं आहे की ती चर्चा अशी चर्चा व्यक्तिशा नावावरती आपण नाही करू शकत. अगदी बरोबर, म्हणून ते मान्य सांगणार मान्य नाही. मान्य. हा पण व्यक्तिशा अशी- कोणावर आरोप नाहीये. हा, हा पण व्यक्तिशा अशी आरोप नावं नाही. आपल्याला सांगता अगदी येऊ बरोबर. शकतात की ज्यामुळे जी व्यक्ती पहिल्यांदा मोठं म्हणजे त्या काही ना काही असं इव्हेंट करायचे आणि त्यातनं ते राजकीय पक्षात केशवराव आले. एक मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो. बोला. आपल्या बरोबर या ठिकाणी केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता आहेत डॉक्टर अविनाश सुपेजी. आपलं मनापासून स्वागत. अविनाश सुपेजी, मागच्या वर्षी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत, दूरध्वनीवरून आपल्या बरोबर आहेत. मागच्या वर्षी मोठ्या संख्येनं जायबंदी झालेले गोविंदा होते, अनेक लोक त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाची इजा झाली होती. आज स्थिती काय आहे संपूर्ण मुंबई शहरातली? नमस्कार. आज साधारणतः महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये 60 रुग्ण आले होते. त्यापैकी बरेचसे हे किरकोळ आजारचे होते. आपण 5 ते 6 हे ऍडमिट केलेले आहेत विविध रुग्णालयांमध्ये. त्यातले एक 4-5 सिरियस आहेत, म्हणजे एक हेड इंजुरी आहे, फ्रॅक्चर्स आहेत, पण ते तसे स्टेबल आहेत आणि ते बरे होतील. आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये फरक पडलाय का? मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये फरक पडलाय का नियमांमुळे? गेल्या वर्षी साधारण 130 रुग्ण आले होते. गेल्या 3 वर्षामध्ये थोडा ट्रेंड कमीच आहे, पण आता अजून 3-4 तास आहेत, त्याच्यामुळे कदाचित हा 76चा ओव्हरऑल मुंबईचा आकडा 100-110 पर्यंत नक्की पोहोचेल असं वाटतं मला. पण डॉक्टर साहेब मला सांगा, यामध्ये जे गेल्या 3-4 वर्षात ट्रेंड, मागच्या वर्षी देखील काही गाईडलाईन्स होत्या म्हणून अनेक सुरक्षेचे उपाय केले होते. गेल्या 5-6 वर्षात ट्रेंड पाहिला तर अशा ठिकाणी हा जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे कमी दुखापत आणि कमी लोकांना इंजुरी होते असं चित्र दिसेल का पुढच्या भविष्यात? हे सांग, आता असं आहे की ओव्हरऑल सर्वच लोक जास्त काळजी घेतात, स्पेशली हेल्मेट वगैरे घालतात काही प्रकारात, त्याच्यामुळे हेड इंजुरीज कमी होतील. जास्तीत जास्त सर्वात आपल्याला भीती असते की मणक्याची इंजुरी होऊन ते पूर्णपणे जायबंदी व्हायला नकोत. फ्रॅक्चरही आता कसे तरी ऑड पडले तर ते फ्रॅक्चर होतातच, पण लोकांनी जर काळजी घेतली तर माझ्या मते त्या सिरियस जखमा कमी होतील. किरकोळ जखमा तर होतच राहतील माझ्या मते या खेळामध्ये. बरोबर. डॉक्टर अविनाश सुपेजी, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात, मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला ऍडव्होकेट उदय वारुंजीकर, हा एक मुद्दा त्यामध्ये महत्वाचा होता, सातत्याने जी केस कोर्टमध्ये चालू होती त्यामध्ये, की कुठे सुरक्षेचे जे उपाययोजना आहेत त्या संदर्भात कडक निर्बंध पुढच्या भविष्यात देणं आवश्यक आहे. ऑक्टोबरला याच्यावर सुनावणी आहे, सरकारला भूमिका मांडावी लागेल, आयोजकांना मांडावी लागेल आणि मोठा निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर जाऊन आपली बाजू मांडावी असं फारसं कोणी मनावरती घेतलेलं दिसलं नाही. बरं. कालची जी बातमी होती ती बातमी सुद्धा खरं पाहता ती सुनावणी झाली नाही. ते अवघ्या 1.5 किंवा 2 मिनिटाची, ज्याला आमच्या दहीहंडीच्या भाषेमध्ये आपण सलामी म्हणतो, तशा प्रकारचा सलामी झाली. पण उच्च न्यायालयाने कायम ठेवला ना. काल काय घडलं ते सांगतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एक मंडळ हे गेलेलं होतं. ते प्रकरण बोर्डावरती नव्हतं. बोर्डावरती म्हणजे न्यायाधीश महाराजांना घरी पेपर वाचायला पाठवले होते आणि त्याचे सविस्तर युक्तिवाद झाला असं नाही. ते मेन्शनिंग करता आलं. मेन्शनिंग करता सर्वोच्च न्यायालयात आलं म्हटल्यानंतर मिळणारा 1 किंवा 1.5 मिनिट, या 1.5 मिनिटामध्ये आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या बघितल्यानंतर त्या ठिकाणी फक्त सवाल जबाब 1-2-3 प्रश्न उलटे पालटे विचारले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने हा जो काही अर्ज होता तो हस्तक्षेप करायला नकार दिलेला. बरोबर. याच्यामुळे युक्तिवाद पूर्ण झाला किंवा सखोल युक्तिवाद झाला असं म्हणता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचं उदाहरण घेऊया. काल देखील अशाच प्रकारचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयात झाला. युक्तिवादाच्या वेळेस प्रकरण बोर्डावरती आलेलं नव्हतं, प्रोडक्शन करता आलेलं होतं. म्हणजे संध्याकाळी जसं सुप्रीम कोर्टात मेन्शनिंग म्हटलं तसं प्रोडक्शन मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर होतं. ऑक्टोबरला कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील? त्याच्यामुळं आता इथून पुढची जी जबाबदारी आहे ती जरा वाढतीये. ज्या आयोजकांनी आज कायदा पाळला, ज्या आयोजकांनी कायदा पाळण्याचं प्रयत्न केला, ज्या आयोजकांना कायदा पाळता आला नाही, या सगळ्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी मांडणं हे अपेक्षित आहे. असं थोडक्यात चित्र दिसतंय की काही राजकीय हेतूनं यातून काही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतोय. दुर्दैवानं मला कायद्याचा विद्यार्थी म्हणून जी सत्य परिस्थिती ती आपल्या प्रेक्षकांसमोर सांगणं गरजेचं आहे. एखादा गुन्हा जर का एखाद्या मंडळाविरुद्ध दाखल झाला तर मंडळाच्या अध्यक्षाला सपोर्ट देण्यासाठी शेवटी वकील शोधावा लागतो, त्याच्या घरच्या लोकांना करावं लागतं. एखादा जर का कार्यकर्ता किंवा गोविंदा जर पडला तर त्या ठिकाणी पहिले 1-2 दिवस त्याला मदत करायला कोणतरी पुढे येतं, सेल्फी काढल्या जाऊ शकतात त्याच्याबरोबरच्या, पण शेवटी त्याच्या महत्वाचा मुद्दा सांगा की या संदर्भात आज जे काही 16-17 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली गुन्हे दाखल करता येऊ शकतात की नाही? काय गुन्हे वेगळ्या फौजदारी
संहितेनुसार दाखल केले गेले. जी IQ बातमी आहे त्याप्रमाणे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे गुन्हे दाखल केले करतात. अशा प्रकारचं म्हणतात. हो. असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. बरोबर आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई माननीय न्यायालय सुरू करू शकतं आणि जी समरी एन्क्वायरी असते ती काही पोलीस स्टेशनला दाखल आजचे होते. गुन्हे कशा स्वरूपात दाखल झाले आज असतील? काही गुन्हे दाखल झालेत असं म्हणतात, पण मला असं वाटतं की अजूनपर्यंत पोलीस यंत्रणा वाट बघतीये, त्याचं शूटिंग करतायत संपूर्ण जे काही घडतंय त्याचं. त्याच्यानंतर मग योग्य कायदेशीर सल्ला घेऊन मग त्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर होईल. गुन्हा रजिस्टर करायचा झाला तर बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये होऊ शकतो, गुन्हा रजिस्टर झाला तर इंडियन पिनल कोड मध्ये होऊ शकतो. परंतु आता तरी असं दिसतंय की सरकारला ऑक्टोबर मधल्या सुनावणीला सामोरं जायचं असेल तर गुन्हे दाखल करण्याव्यतिरिक्त पर्याय नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळेच मी जो मुद्दा आता मांडत होतो की आज गुन्हा रजिस्टर झाला तर जामीन घेण्यासाठी तुमच्या बरोबर कोण येणार फक्त आहे? एका वाक्यात वारुंजीकर सांगा, मागच्या वर्षी सरकारने पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषणासंदर्भात जे गुन्हे दाखल झाले होते गणेशोत्सवामध्ये ते काही मागे घेतले, अशा पद्धतीचा सरकारला हस्तक्षेप करता येतो का? सरकारला असे अधिकार असतात, बरं, परंतु त्या अधिकारांचा एक गैरवापर मिनिट होतो का काय? अधिकार असतात. आता केशव उपाध्यायजी सांगा, अशा पद्धतीचे गुन्हे जे 16-17 दाखल झाले, जर का आयोजकांचं तुमच्यावर प्रेशर आलं, दबाव आला, तर हे गुन्हे आपण मागे घ्याल का? काही गुन्हे तसेच राहतील, तपास होईल? हायपोथेटिकल प्रश्नांची उत्तरं देणं आता शक्य नाही. बरं. म्हणजे उद्या त्याला काय घडणार आहे, मग असं प्रेशर आलं तर मग तसं घडेल का? असं आहे की आता मी मगाशी आपली कायदे चर्चा सुरू होण्यापूर्वी हे स्पष्ट केलं होतं की कायदा सगळ्यांसाठी समान असतो आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल तर त्यानुसार पोलीस त्या पद्धतीने कारवाई करतील. त्यामुळे त्याबद्दल काही कारण असणं कारण नाही. मगाशी औरंगाबाद आता जे सांगत होते ती भूमिका मगाशी मांडली की काही राजकीय पक्षांच्या आव्हानाखाली येऊन काही जणांनी कृत्य जर केलं असेल तर शेवटी उद्याच्याला त्यांच्या पाठीशी कोण उभा राहणार हा प्रश्न आहे. शेवटी यामध्ये निष्पाप गोविंदा त्यामध्ये कुठेतरी भरडला जातो आणि त्या भावनेतनं जर शेवटी भरडणार निष्पाप गोविंद आहे, त्याचं काहीच देणं घेणं नसतं. ज्यामुळे तो का आज उत्साहात जल्लोषात बरं सगळ्यांच्या बरोबर तो आलेला असतो आणि एक समाजात एकत्र असताना त्या पद्धतीचं करतो कृत्य, त्यातनं तो गुन्हा दाखल झालेला असतो. तो काही सराईत गुन्हेगार नसतो. त्यामुळे अशा पद्धतीने गुन्हे मागे घेण्यात येतीलच का येणारच नाहीत अशा हायपोथेसिस. बरोबर, ती भूमिका आता तुम्हाला मांडता येणार. अगदी केशवरावांचं एक अभिनंदन करायला पाहिजे की यामध्ये भरडला जातो तो गोविंदा किमान हे तरी असते, मान्यच केलं पाहिजे. अत्यंत अभिनंदन आहे तुमचं आणि असंच अभिनंदन पुढे करायची आम्हाला संधी द्या. तत्पूर्वी आपण एक क्षणभर विश्रांती घेणार आहोत. पाहत राहा महाचर्चा, कारण अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा आपला विषय तो म्हणजे आजचा दहीहंडी आणि सद्यस्थिती. नमस्कार, महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याबरोबर गोविंदराव जे आहेत ते महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. गोविंदराव, मुंबई सोडली तर संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीने असा मोठा 5, 10 आणि 15 थरांच्या हंड्या लावणारा कुठलाही उत्सव साजरा केला जात नाही. पुण्यामध्ये काय स्थिती आहे? पुण्यामध्ये या सगळ्याचं स्वागत केलं गेलं का? कारण पुणेकरांचं सगळं आम्ही घेत असतो जे काय सांगतात ते. नाही, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी बाबूगेन मित्रमंडळ आहे, ती सर्वात मोठी दहीहंडी असते. पुण्यामध्ये गणपती देखील मोठ्या प्रमाणात असतो. आपण असं म्हणता येणार नाही की मुंबई ठाणे पुणे, आज मुंबई ठाणे पुणे हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे. मी आज लोकसंख्या जर तुम्ही महाराष्ट्राची बघितली तर मेट्रोपॉलिटन सिटी आज ग्रामीणपेक्षा मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ झालेली आहे. त्यामुळे असं म्हणता नाही की सोलापूरला गणपती होत नाही, फक्त पुण्यामध्येच होतो. गोविंदराव, मी तुम्हाला थांबवतो. मी असं म्हणतोय मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या थराच्या हंड्या लावल्या जातात, तशा पुण्यामध्ये हंड्या लावल्या जात नाहीत. एक मिनिट, पुण्यामध्ये काही ठिकाणी लावल्या गेल्यात, काही ठिकाणी लोकांवर त्या गुन्हे देखील दाखल केल्यात. ही वस्तुस्थिती आहे. आता उद्या गणपती येणार आहे. गणपती हा सर्वाधिक भारतामध्ये जास्त पुण्यामध्ये होतो. उद्या त्या ठिकाणी देखील आज जर काही निर्णय आला की 8 वाजता तुम्ही गणपती मंडळ बंद करा किंवा एखादा कोणी कोर्टामध्ये गेला, त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की लोकभावना, मग ते कोणत्याही समाज असू द्या, त्या आणि सरकार आणि न्यायालय यांच्यामध्ये देखील वादविवाद न होता न्यायालयाचं आपलं काम करावं आणि सरकारने देखील केवळ राजकारण न करता वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी जनतेला त्रास होणार नाही का, जनताही सेफ राहील का आणि आपले गोविंदरावांचं म्हणणं असं केशवराव की सरकारने आपली बाजू जरा चांगली मांडावी, जनक्षोभ उसळणार नाही. मला मुद्दा गोविंदरावांचा लक्षात नक्की आला आणि किंबहुना या वर्षीचा आता आपण जी चर्चा करतोय आहोत आणि त्यातला सरकारची ही भूमिका 100% अशी आहे की त्यातलं म्हणजे
उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा झाला पाहिजे, त्याच जल्लोषात साजरा झाला पाहिजे, त्यात कमतरता येता कुठेही कामा नये, त्यात कुणाला असं वाटता कामा नये की काहीतरी नियमाची अडकाठी होतीये. आणि मला असं वाटतं की म्हणून तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले, म्हणजे सरकारने आपली भूमिका मांडली तरी सुद्धा जे निर्णय दिले, आणि त्यातलं उलट राजकीय पक्ष काही म्हणजे भारतीय जनता पार्टीबद्दल बोलायचं मला तर आमच्या पार्टीच्या अध्यक्षांनी, मुंबई अध्यक्षांनी आता यावेळी गोविंदाचे विमा उतरवले सगळ्या. अशा गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. शेवटी त्यातल्या साहसी खेळ, मग डॉक्टरांचं पण ऐकलं की साहसी खेळ आहे, त्यामुळे काही ना काही होणार. एकदम 100-0 जसं आता 60 वरती संख्या आहे ती 0 येईल का, असं नाही. खूप आशादायी संकल्पना आहे 0 यावी, पण काही ना काही किरकोळ जखमा होत राहणार. आपण त्या होतील. ऑक्टोबरमध्ये आयोजकांच्या बाजूने किंवा एकूण आपलं मत मांडण्यासाठी सरकार कणखर भूमिका घेईल का ऑक्टोबरच्या सुनावणीच्या दरम्यान? केशवराव, तुम्हाला प्रश्न आहे? मला नाही, 100% शेवटी असं की मी पुन्हा सांगतो, गव्हर्नमेंटला जनता ही सर्वोच्च असते. बोला गोविंदराव, बोला गोविंदराव, बोला तुम्ही. पत्रकार पहिल्यांदा, मग नंतर बाकी सगळे. नाही, ऑक्टोबरला जी आता सुनावणी होणार आहे दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय, त्यामध्ये संयोजक आणि सरकार माझ्या मते एक समन्वयाची योग्य भूमिका घेईल. कारण शेवटी सरकारला जनता ही सर्वोच्च असते. प्रत्येक राजकीय पक्षाला आपलं सरकार चालवण्यासाठी जनतेला खुश ठेवावं लागतंय, कारण त्यांचा वोट बँक हा सगळ्यात मोठा सोर्स असतो. अगदी त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या धार्मिक सांस्कृतिक ह्याच्यामध्ये राजकारण न आणता संयमाचा, शांतीचा आणि कायद्याचा मार्ग कसा निघाल यासाठी सरकारनं प्रयत्न करावा. एक गोविंदराव म्हणतात तो महत्त्वाचा मुद्दा आहे. दहीहंडी फोडायची म्हणतात तो महत्त्वाचा मुद्दा की जनतेला खुश करण्यासाठी सरकारला भूमिका मांडावी लागेल. केशवराव, नाही, मुळात बॉल तुमच्या कोर्टात. अगदी बॉल माझ्या कोर्टात नाही. मी आधी सांगतो की या सरकारची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. केवळ वोट बँकेचं राजकारण नाही, मुद्दाच त्या ठिकाणी येत नाही, तर एकूण गोविंद उत्सवासाठी जी चांगल्या गोष्टी आवश्यक आहेत, लहान मुलाला स्वीकारलं, ते स्वीकारलंच पाहिजे की लहान मुलाला सोडता कामा नाही. बरोबर, ते जीवाला खेळायचं कारणच नाही काही. नाही, जनतेला खुश करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला भूमिका घ्यावीच लागते. असं आहे की जनतेला खुश, शेवटी व्यापक हित काय हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. सगळे आयोजक आणि सरकार त्या भूमिकेतनच, आणि आयोजकाची भूमिका तीच असणार आहे. शेवटी मोठ्या प्रमाणात जखमी व्हावेत असं कुठल्याही कितीही मोठी दहीहंडी असो, त्या आयोजकाला कधीच वाटणार नाही की आपल्या याच्यामध्ये इतके गोविंद जखमी व्हावेत. आणि मगाशी डॉक्टरांनी तुम्ही ऐकलं की लोक आयोजक असतील किंवा गोविंद असतील हे स्वतः जागृत होत आहेत, अनेक गोष्टी स्वतः त्या मंडळामध्ये करतायत. त्यामुळे आपण सगळीच निराशावाद आहे, सगळेच आयोजक वाईट आहेत अशा मानसिकतेत जायचं कारण नाही. केशवराव, या चर्चेचं पुन्हा एकदा मी सांगतो की या संदर्भामध्ये आयोजकांना दोष देण्याकरता ही चर्चा नाहीये. अभिषेक सुर्वे जे सल्लागार दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे, त्यांना आपण इथे पाचारण केलं होतं, ते या ठिकाणी पोहोचू शकले नाही, त्यांचा निरोपही आम्हाला मिळाला नाही. पण अनिल गलगरे जे आपण आता प्रतिनिधी म्हणून बोला, या सगळ्या समन्वयाची भूमिका मांडणं निश्चित आवश्यक आहे. हा कुणाला दोषारोप देऊन चालणार नाही. केशवराव, गोविंदराव म्हणतात ते अगदी बरोबर आहे. ही भूमिका कशा पद्धतीने मांडली पाहिजे असं तुम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून वाटतं? निश्चितपणे श्रद्धा आणि उत्सव याच्यामध्ये जो अतिरेक झाला आहे त्यामुळे हे सर्व काही झालेलं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, जे आयोजक आहेत किंवा सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सोबत येऊन एक आदर्श आचारसंहिता बनवणं आवश्यक आहे. आणि ऑक्टोबरमध्ये जेव्हा जी सुनवाई होईल त्याच्यामध्ये ती मांडणं आवश्यक आहे. कोणीही सांगत नाही की तुम्ही उत्सव बंद करा किंवा दहीहंडी लावू नका. लावताना एक सीमा आणि चौकट तुम्ही अगर पाळली तर तुमच्यावरती कोणी बोट ठेवणार नाही. ऍडव्होकेट वारुंजीकर, तुमच्या समोर हा प्रश्न आहे की अशा पद्धतीची एक जर का आपण आदर्श रचना केली, मध्ये सचिन आई साहेबांनी मला त्यावेळेस सांगितलं की अशी एक आम्ही गाईडलाईन्स आम्ही तयार केलेल्या होत्या, त्याच्या पद्धतीने जर कोर्टासमोर गेलं तर याला काही सूट मिळू शकेल का ऑक्टोबरच्या चर्चेमध्ये? उत्तर फार सोपं आहे. स्वयंनियंत्रण हा खूप चांगला उपाय असतो, परंतु स्वयंनियंत्रण जर का होत नसेल तर मग दुसऱ्याकडून नियंत्रण करावं लागतं. आणि म्हणूनच मग न्यायालयाला या बाबतीमध्ये करावं लागलं. हे का बरं स्वरूप झालं तर गेल्या एक 4-5 वर्षभरामध्ये याला एक जे वेगळं स्वरूप जे आलं होतं गेल्या 5 वर्षात 7 वर्षात, म्हणून शेवटी हस्तक्षेप करावा लागला. बरोबर. सर्वसाधारणतः न्यायालयाचं प्राथमिक काम निवाडा देण्याचं आहे. अगदी बरोबर. निवाडा देताना त्या निकालात त्या कायद्याचा अर्थ लावण्याचं आमचं काम असतं न्यायाधीश मंडळींचं. हे सगळं असताना आज त्याच्या पुढे जाऊन करायची परिस्थिती निर्माण झाली, म्हणून हे करावं लागलं. 2-3 आपल्या प्रेक्षकांच्या समोर जे मुद्दे उपस्थित होतात ते जरा थोडेसे अजून जरा खुलासा करायचा असं वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे हा हिंदू धर्मियांचा एकूण प्रथा आहे, परंपरा आणि धार्मिक प्रश्न आहे अशा प्रकारचं काही लोक म्हणण्याची शक्यता आहे. त्यांना मी आपला एक छोटासा प्रश्न विचारेन की ज्याचं त्यांनी उत्तर शोधावं, जे ऑक्टोबर महिन्यामधल्या सुनावणीमध्ये आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडू शकता की ही प्रथा किंवा ही कामाची पद्धत अशा प्रकारची ही हिंदू धर्माच्या कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे.
कारण कायद्याचा विद्यार्थी म्हणून आम्हाला पुस्तकातले पुरावे लागतात. समजा पुस्तकात नाहीये, कुठल्या बोली भाषेमधल्या पाठ असणाऱ्या एखाद्या कुठल्या तुमच्या श्लोक ओवी किंवा काय ज्या अशा प्रकारचं काय म्हणू शकतो याच्यात आहे का, मग त्याच्यानंतर आपण म्हणू की ही आमची धार्मिक परंपरा आहे. आज अनेक कुटुंब महाराष्ट्रामध्ये रात्री 12 वाजता घरामध्ये श्रीकृष्ण जन्म साजरा करतात. मंदिरात देवळात सुद्धा नाही, घराघरामध्ये करतात. मग तुमचं म्हणे सर्वोच्च न्यायालयात कायद्याच्या माध्यमातून त्यांना पुरावा द्यावा लागेल की असं 100% बरोबर बोलताय. जर आपण म्हणत असू की ही आमची हिंदू धर्मीयांची प्रथा परंपरा आणि धार्मिक कृत्य करण्याची पद्धत आहे, तर त्याचे पुरावे आपल्याला सादर करावे लागतील. जर पुरावे नसतील तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये काही त्याची दखल घेणार नाही. म्हणून जर ऑक्टोबरची जर तयारी करायची असेल तर मग आपल्याला जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं. केशवराव, ऑक्टोबरचा असणारा पेपर जो आहे कदाचित अवघड पेपर असेल. आपल्याला तर उदय वारुंजीकर आहेत, त्यांचाही तुम्ही सल्ला घ्यायला हरकत नाही. या अवघड पेपरची आपण उत्तरं कशी लिहिणार याच्याविषयी आपण त्यांच्याकडे येऊया. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा दहीहंडी उत्सव सद्यस्थिती. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे दहीहंडी उत्सव आणि सद्यस्थिती काय आहे त्याबद्दल. गोविंदरावजी जे पुण्याहून आपल्यावर दूरदर्शन केंद्रावरच्या स्टुडिओमधून आहेत, गोविंदरावजी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये काय लोकांना सांगता येईल किंवा काय एकूण भूमिका आपल्याला मांडता येईल? मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी कोणतेही उत्सव असो किंबहुना अनधिकृत बांधकामचा प्रश्न असो, बैलगाडी शर्यतीचा प्रश्न असो किंवा हेल्मेटचा असो, हे असे काही निर्णय आल्यात ना की त्याबद्दल 80% जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होती. पुन्हा सरकारवर नामुष्की येते की पुन्हा ते हेल्मेटचा निर्णय तुम्हाला परत घ्यावा लागतो. त्यामुळे कुठेतरी सरकारनं किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा कसा मिळेल, त्यांचं आयुष्य कसं जास्तीत चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहील असे काही प्रोटोकॉल किंवा असे काही रूल्स आपण बनविले पाहिजे. सर्व पक्षांनी जोडे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. निर्णय योग्य घेतले पाहिजेत. गोविंदराव म्हणतात ते बरोबर आहे. केशवराव, ऑक्टोबरचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे सर्वोच्च न्यायालयातला, मोठा अवघड आहे. बाकी ऑक्टोबरचे पेपर सोपे असतात. काय भूमिकेने जाल समोर? मी सुरुवातीला सांगितलं आणि ऑक्टोबरचा पेपर शेवटी कोर्टातला पेपर हा कोर्टातला पेपर असतो, तो सोपा अवघड असा विषय नसतो. त्या दिवशी न्यायाधीश महाशयांना समोर जी वस्तुस्थिती येईल त्यानुसार ते निर्णय देत असतात. त्यामुळे ती वस्तुस्थिती मांडण्याचा असं आहे की गोविंद गोवेने जो एक मुद्दा मांडला तो मुद्दा पण तितकाच मानला पाहिजे की शेवटी एक प्रचंड मोठ्या साजरा करणारी युवा पिढी असते आणि एकूण समाजाला असं त्यातला समाजाला एक गट नक्की कुठला ना कुठला दुखावाला जात असतो आणि शेवटी समाजाला असं कधीच वाटत नसतं त्यातल्या वाईट परंपरांचं नक्की दूर केल्या पाहिजेत. पण शेवटी उत्सव म्हणून तो नीट उत्साह साजरा पाहिजे. यासाठी जी पावलं पुढच्या काळात उचलावी लागतील ती नक्की सरकार उचलेल. सगळ्यांना विश्वासात घेईल. अगदी बरोबर. अनिल गलगले जी सरकारची भूमिका जी असते ती त्यांना साधारणतः घेताना भूमिका सगळ्यांच्या बाजूने विचार करूनच घ्यावी लागते. सरकार आहे ते आपलं विश्वस्त आहेत. काय भूमिकेतनं जनतेने देखील या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही काय आव्हान कराल? खरं पाहिलं तर जनता किंवा आयोजक यांनी आपल्या उत्सवाचा अतिरेक करू नये आणि आपल्या उत्सवामुळे लोकांना परपीडा होऊ नये याची काळजी घेतली तर न्यायालय असून दे किंवा सरकार असून दे त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज भासणार नाही आणि आपण आपल्या कुठल्याही उत्सवाला गालबोट लावू नये अशी आमची विनंती आहे. अगदी बरोबर आहे. वारुंजीकर, तुम्ही काय सांगाल या बाबतीत? मला वाटतं की आज जे आयोजकांनी केलं ते महाराष्ट्रातल्या अनेक गोविंदांना खूप महागाचं पडेल. थोडंसं अजून एखादा मिनिट घेतो, सांगतो सविस्तर. 18 तारखेला ऑक्टोबर महिन्यामध्ये जी काही सुनावणी होणार आहे त्या सुनावणीच्या वेळेस राज्य सरकारने जर का गुन्हे दाखल केलेले नसतील तर राज्य सरकार अडचणीत येईल. म्हणून गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजेत. एक पर्याय होता की ऑक्टोबरमध्ये या सगळ्या लोकांनी आयोजकांनी सांगायचं की साहेब 20 फूट कशाला, 25 फूट करा, 30 फूट करा, आम्ही बाकीची सगळी काळजी घेतो, सुरक्षेचे उपाय करतो, विमा काढतो, हे सगळं करतो, पण असे एकदम असं त्याला कमी करू नका, 20 फुटापर्यंत आणू नका. हे करण्यासाठीची जी संधी होती ती संधी गेली. कारण आत्ताच्या घडीला ऑक्टोबर महिन्यामध्ये आज जे काही नंगानाथ जो काही झाला, आज जो काही उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं जे काही सार्वजनिक जो काही त्याच्यामध्ये अवमान झालेला आहे ते अवमान तिथं मांडला जाणार आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळं न्यायालयाचा चष्मा या सगळे जे आयोजक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये बघण्याची दृष्टी वेगळी असणार आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही जरी सजेशन दिलं, कुठली जरी विनंती केली तरी ती मान्य होईलच असं सांगता येत नाही. मला 30 सेकंद किंवा 15 सेकंद. त्यामुळे मला असं वाटतं की आज कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं या आयोजकांनी जे काही आम्ही मोठे आहोत असं दाखवायचा प्रयत्न केला, याच्यातून
समाजाचं भलं नक्की झालेलं नाही, गोविंदांचं झालेलं नाही, वारुंजीकर उलट अडचणी वाढलेल्या आहेत. वारुंजीकर या महाचर्चेमध्ये महत्वाची गोष्ट सांगतो, काही लोकांनी अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर सगळ्या आयोजकांना आपल्याला दोष देता येणार नाही. केशवराव, तुम्हाला काय सांगता येईल, कशा पद्धतीने जाणं आवश्यक वाटतं ऑक्टोबर? मी सगळ्यात शेवटी सांगतो आणि एक मुद्दा तितकाच महत्वाचा आहे जो चर्चेमध्ये वारुंजकरने सांगितला, ज्या पद्धतीचा काही जणांनी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी असं की कायदा मोडता येत नाही, कायद्यापुढे सगळेच समान असतात. त्यामुळे दुर्दैवाने तो सर्वसामान्य गोविंद याच्यामध्ये भरडला जाऊ शकतो, सगळ्यात ती शक्यता दिसते, मला जी दिसते आता. आणि त्यावेळी जे कोणी आता ज्याने आवाहन केलं होतं की चला करा मोडा, काय होते ते बघून घेऊ, त्यावेळी ते कुठे असतील? हा इतिहास गेल्या सगळ्याच राजकीय आंदोलनातला अनेक वेळचा इतिहास दिसतो आपल्याला अशा पद्धतीचा. त्यामुळे त्यांची काळजी या ठिकाणी खरंच मला असं वाटतं ती काळजी अधिक केली पाहिजे. बाकी सरकार म्हणून भूमिका जी मांडायची, जसं आता वरुणकर सांगितलं की 25 फूट करा, 30 फूट करा, अशी अनेक मंडळांची मागणी आहे की थोडंसं याच्यामध्ये वाढवून द्या, थोडंसं 20 फूट फारच कमी होतं. शेवटी समन्वयाने एकत्रित बसून त्यातला एक निर्णय ठरवता येऊ शकतो आणि त्या पद्धतीचं सरकार आपल्या न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडेल आणि ज्यातनं गोविंदाई जे आज काही प्रमाणात थोडे नाराज दिसतात ते राहणार नाहीत आणि एकूण त्यातला जो बाजारीकरण इव्हेंट आहे तो टळण्याचा प्रयत्न होईल. हाच प्रयत्न ऑक्टोबरमध्ये होईल. आपण माहिती नाही, आपण बागेमध्ये एक सिसो असतं, मध्ये एक बेरिंग असतं, तशा पद्धतीची भूमिका आजची केशवरावांची आहे. बरोबर आहे, त्यांना तशीच भूमिका ठेवायला लागेल, कारण ते प्रवक्ते असले तरी आज ते सत्तेमध्ये आहेत. आजच्या चर्चेचं एक फलित आपण मानूया की कुणाला दोषारोप करण्यासाठी चर्चा नव्हती, आयोजकांना दोष देण्यासंदर्भात चर्चा नव्हती, पण दुर्दैव असं आहे की या लोकशाहीमध्ये सर्वोच्च न्यायालयाला आपल्याला शिस्त लावावी लागते. हे प्रगतिशील महाराष्ट्राचं लक्षण नाही, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचं लक्षण नाही. म्हणून आपण जर का सुधारलो, आपण जर का शिस्त बाळगली तर पुढच्या भविष्यात सर्वोच्च न्यायालयाला अशी वेळ सांगावी लागणार नाही. याकरता आपण सगळ्यांनीच मनापासून प्रयत्न करायला हवेत. दहीहंडी उत्सव जोरात साजरा व्हायला पाहिजे, याकरता सर्वांचंच एकमत आहे, पण तो शिस्त आणि त्या सांस्कृतिक जीवन सांभाळून साजरा करायला पाहिजे. हेच आपण या ठिकाणची महत्वाची भूमिका मांडूया. आजच्या चर्चेमध्ये सर्वांना सहभागी झालात, मनापासून मनमोकळी चर्चा केलीत आणि या महाचर्चेतून नवीन प्रेरणा दिलीत, त्याबद्दल सर्वस्वी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी सर्व दहीहंडी पथकांना आणि ऑक्टोबरच्या केस करता सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूया महाचर्चेच्या पुढच्या भागात एका ज्वलंत विषयासह. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.